अगं बघ आपण खातोय ना अनहेल्दी. पप्पा हेल्दी आहेत, फक्त थोडी ढेर आहे. अरे यार आत्या अल्ला. नेहाने आता मम्मीला ट्रोल केलं होतं. इथनं आहे ना वाकून जा म्हणली, मग बोलली तुला ट्रोल केलं ना. पण मी ट्रोल नाही केलंय. पाठी डोल स्टॅग नागडा पाऊस. चेंज कोण बर्थडे गर्ल, बर्थडे म्हातारी म्हणा. तू कधी तुझं अकाउंट पब्लिक करणार आहे? स्वतःची तारीफ करायला लागलोय मग. मम्मी, काकू, आत्या जी याच्या खतरनाक प्रँक केलं. त्यांना काय दाखवले बघा. तिकडे असं उभं केले. कोणाला उभं केलं? मी घरी चालल्या होत्या पण मला खरंच वाटलं की खरंच बोलली. चला घरी. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे टू यू. डायरेक्ट भाईच करून टाकली. तर ही अंगुडी घे, ही अंगुडी घे, ही अंगुडी घे. हॅपी बर्थडे. नेहुडी. काय बसोबा देवस्थान. जय महाराष्ट्र बघले तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. नेहा म्हणली तू ब्लॉग केला चालू केला चालू. आम्ही आता दर्शनाला आलेलो आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे माझे ब्लॉग सध्या खूप भारी होतात आहेत, कारण मी पण एकदम भारी झालेलो आहे, कारण मी हेल्दी लाईफस्टाईलकडे वळालेलो आहे गाईज. बघत राहा ब्लॉग. आता मी, पप्पा, आत्या, नेहा आम्ही सगळेजण आहोत आणि बाकी सगळ्यांचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. तो काय आम्हाला डायरेक्ट विलाला भेटणार आहेत. मम्मीचा बर्थडे आहे तर आम्ही त्याला सेलिब्रेट करणार आहोत आणि थोडंसं गेट टुगेदर. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. गावाला आलो, उरसाला आलो, देवीला आलो की मी ब्लॉग करतो मस्तपैकी. आणि यावेळेस मम्मीचा बर्थडे पण आहे, तर बर्थडे पण होणार आहे. काढ ना बाहेर ते भारी. ते शॉक लागा सारखे बाहेर येतात, शॉक लागा दोन्ही साईडली. मुळशी किती सुंदर आहे बघा, एकदम मस्त. कसं दिसतोय आता? आता बोलू नका म्हातारा. नमस्कार. आणि अनहेल्दी लोकांना लांबूनच नमस्कार. लवकर आमच्या हेल्दी लोकांच्या गँगमध्ये या. मागच्या ब्लॉगच्या मी कमेंट्स वाचलेले आहेत, मजा आली. पण चला आज पण आपण असं चिडवत राहू. तुम्ही बघत राहा ब्लॉग. लेट्स सी अजून कसा होईल काय होईल माहिती नाही. लेट्स सी, बट स्टे हेल्दी गाईज. लवकरच आपलं पोट जाणार आहे. ह्याचं किती वर्ष आहे? तिसरं आहे का दुसरं आहे? तिसऱ्यांदा आली ना. हा, तिला लक्षात असेल ती आहे ना. थर्ड टाइम. अरे आपण सुरुवातीला आलो की जानेवारी त्यानंतर आता पण आलो. हा, हे चौथं वेळा. नाही, वर्ष तिसरं असेल ना. वर्ष तिसरं. तू आली आहे 4 वेळा. चला अनहेल्दी लेडीज चला. हो अगं बघ तुझी बॉडी बघ. आपण खातोय ना हेल्दी लोकांकडे या जरा. हा, पप्पा हेल्दी आहेत, फक्त थोडी ढेर आहे. माझ्याबद्दल तर काय बोलायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे माझं मी म्हणजे हेल्दी लोकांमध्ये येतो आपण, त्यामुळे एवढाच मस्त आणि हँडसम मी दिसत राहणार आहे. काहीच बघत राहा ब्लॉग. चला बसा लवकर. अनहेल्दी लोक बैठ जाओ. बघा गाईज अनहेल्दी काय खाताय तुम्ही? ते नेहा पण खाते. कोम. अरे यार आत्या यार
अरे हेल्दीयर चिप्स पण असतात थोडे. हे तुम्हाला माहिती नाही का त्याबद्दल? तुम्ही एवढे कसे तुमचं थोडे इंटेलिजंट पाहिजे तुम्ही. आज आम्ही जरा पौष्टिक आले बरोबर 2 दिवस आहे. काय आज आमचं डाएट नाहीये काहीच. आज आणि उद्या. आज मी पण थोडंसंच खाणार आहे, जास्त नाही खाणार. खा मग खा, 2 पाकिट खा एका टाइमला. मला काय नको असलं अनहेल्दी मी खात नाही. सॉरी मला अजिबात नको. खा तू खा. तुम आता यांच्या नादी लागू नको. ग्रुप मध्ये ये लवकर. आता आता लाईव्ह होती. खाल्ला बस. बापरे. तिकडचं इकडे पण दर्शन झालं आता. ही विंजाई माता आमची कुलदेवी. चल, मम्मीला ट्रोल केलं तू मगाशी. तसंच दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघालो इथून आम्ही. एक नेहाने आता मम्मीला ट्रोल केलं होतं. तुला लागेल काय काय ट्रोल केलं तर? तुला लागेल. इथनं आहे ना वाकून जा म्हणली मम्मीला. काय का मम्मा? इथनं वाकून जा बोलली. तुला ट्रोल केलं ना? माझं लक्ष आहे रे. आणि तू डायरेक्ट चालत झाली त्यातनं. आणि नेहा म्हणती वाक खाली. हा, मला खरंच बरं वाटतं. हो, छान ट्रोल केलंच नाही तू. परत एकदा बोल ना. का असं केलं? असं मम्मीला का बोलली? तुला काय वाटलं नाही का असं बोलायला मम्मीला? पण मी ट्रोल नाही केलंय ते. पाटील डोळे बघा. तुझे पाटील डोळे डेंजर आहेत ना. हे मम्मीनेच उघडलं असं. तूच उघडला असेल. चला आता तिकडे जाऊ. सौरभ वगैरे सगळे. एक मिनिट. सौरभ जानई मनू साईश. हा, छकुली नाही आहे. बरे असंच पाहिजे. मग तिने बघावा. बरं झालं छकुली तू नाहीये. सगळं शांत वाटतंय, चांगलं वाटतंय. काय त्रास देते तुला ती? नाही अजून चालू झालं नाही. मुळशीमध्येच आहे, इथंच आहे. बापरे, पाऊस पडायला लागला. किती झालं? 4:28. नागडा पाऊस पडतो. दिस इज नागडा पाऊस. मम्मीनेच सांगितलं मला लहानपणी. मी नाही सांगितलं असं. हो, ऊन आणि पाऊस एकत्र पडला ना की नागडा पाऊस म्हणतो. मम्मीला विचार. आजीने सांगितलं असं ना. तुम्ही नाही सांगितलं. आता असं का नाव आहे? आठवत पण नाही तुला कधी सांगितलं. काही वेळ खरंच बघ. पडलं ना. जोरात पाऊस पडतोय. गाडी ऊन पण आहे, पाऊस पण आहे. नेमका कोणतं सीझन आहे? हॅशटॅग नागडा पाऊस. मम्मी बोलते आता तिने नाही सांगितलं, पण 100% तिने सांगितलं. मला माहिती आहे. मला आठवत पण नाही. हो, आजीने सांगितलं असं. आजी म्हणलं आजीला विचारू आता मी नाही कधी गेल्यावर. काही बोलते. पोहोचलेलो आहे. दिस इज विला. डायरेक्ट खड्ड्यात आहे विला. चला आता आतमध्ये जाऊन बघू. पडू नका अम्मा. गाईज इथे प्रूफ झाला. मी गाडीत आम्ही आलोय आता. सगळेजण बसले इथं अंधारात. पण लहानपणी आम्हाला कोणी सांगितलं मला माहित नाही. पावसाने ऊन असलो काय बोलतो जाणू. पटकन सांग. नाही म्हणते नागडा पाऊस काय असं. बघा खरंय. आजी तू सांगितलेलं आहे का हे लहान असताना? हे नागडा पाऊस तू सांगितलेलं आहे का? हा,
आजीवर आरोप होतो ते. ऐकत आलो सगळे बोलता. साईश तू काय म्हणतो? तो हेल्दी डाएट करतोय गाईज. ते अनहेल्दी लोक आहेत ती लांब लांब हो. तू थोडस लांब होते अनहेल्दी खाणं. काय बोलते हो? बिस्किट वाला डाएट होता. ट्रेकला गेला म्हणून ते आता चालू झाले परत. हा का? मंगळवारपासून परत डाएट बघायचं असेल तर इकडे इधर देखो चेंज डायरेक्ट. सर्वात हायेस्ट लाईक कमेंट होती. मी तिला स्क्रीनशॉट पण पाठवलेले जान्हवीला. काय केलंस तू सांग? एवढं वेट कसं काय कमी केलं? वेट मी डाएट आणि एक्सरसाइज जिम लावली. पर्सनल ट्रेनर लावला. म्हणजे ट्रेनिंग पण परफेक्ट, डाएट पण परफेक्ट. वेट लॉस माझं 70 वरून 57. 70 वरून 57. बापरे बाप. 13 किलो आयुष्यभर. माझं वाढलंच कसं मला कळलं नाही. एकदम असं 70 बघितलं. हा मला बोलला सौरभ दादा की वाढलंय. मग त्यांनी जिम लावली आधी मला रक्षाबंधन. काय म्हणले आप्पा? माझं कोणतं काय काकोर कशाला आले? कुठे डाएट? तू तिला डाएट होती. ते वॉकिंग काय ते काळजीचं डाएट आहे की आता भूक लागली ऑफिसवरनं आल्यावर काही पण ऑर्डर करायला. कोण? आजी होती काकूला वडापाव लागतो सारखं. अरे वडा तर काय बनवते काकू आई शपथ. वड्याची रेसिपी काहीतरी डेंजर आहे. भारी बनवते वडा. नेक्स्ट लेवल. मग तू पण खाल्लेत ना आजी वडे खाल्लेस ना तू पण? मी पण खाते पण अच्छा. मी तू थोडस हा लगेच बर्थडे गर्ल बर्थडे म्हातारी म्हणा. मी नाही आजारी पडेल. जा ना. सगळे बसून घ्या. हळूहळू. फक्त फेकता ना का? हा स्टार्ट आहे. व्हिडिओ स्टार्ट आहे. झोपलाच. 1 2 3 स्विमिंग करा. बरोबर रे. हे करा ना पाणी पण पुढे जायचं. उलट काय वाटतं एवढं
इथे पण मी थांबतो मधी. चल दोन जण थांबा. मी आणि साईश मध्ये या मग बरोबर होतं. साईज आणि स्वरामध्ये. ये. तुम्ही दोघं मध्ये. आता मग चॅलेंजिंग होईल. मग त्या कोणालाच मिळणार नाही. म्हणून कुठच्या गावाला पाणी अरे म्हणून काय असं वर्ग टाकलं ब्लॉगर होती. अरे बापरे मजा केली ना आम्ही सगळ्यांनी. सोबत. हे सगळे मी काढलेले. अरे ब्लॉग तर घेतला ठीक आहे. अरे पण मी नव्हतो ना. अरे यार गाईज माझं काय झालं काय ग सौरभ वरती आंघोळ करते आता का अरे काय हॅपी बर्थडे ललिता सातपुते. हॅपी बर्थडे टू यू. होईल ना आता. काही मला लागली झोप थोडा वेळ. मी डायरेक्ट झोपून गेलो. मी आता डायरेक्ट 2-3 तासांनी सुटलोय. ऑलमोस्ट 7:30-8 वाजले जाता डायरेक्ट. मला खूपच झोप आली होती म्हणून मी आता ही मजा मिस केलेली आहे. पण ठीक आहे तुम्ही तरी बघाल. ॲटलिस्ट तुम्ही नेहाने थोडंसं ब्लॉग घेतलं तुम्ही बघाल. बट यार हेल्दी लोकांचं असं असतं का. ओ बापरे. पण ठीक आहे काय आता जाऊ दे. सगळे भजी खातात आता. भजी सगळेच आज हेल्दी ग्रुपमध्ये झालेले जॉईन मस्त वगैरे भजी खातात. भजी. अरे जान्हवी सगळे जण विचारतात की तू कधी तुझं अकाउंट पब्लिक करणार आहे. जान्हवी जायला सांग अकाउंट पब्लिक करायला. 10 पोस्ट तेवढं तर बघू दे. तेवढं त्याला बघू दे. पोस्टच नाही करत मी. नाहीच ऍक्टिव्हच नाही. जान्हवी ऍक्टिव्ह द्यायला काय करणार पब्लिक होऊन. काय जरा हा जान्हवी दिदी. पण जान्हवी फॅन क्लब चालू झालाय आता. आणि तू डाएट काय करते ते पण विचारताय. सांगितलं ना तिने. वर्कआउट प्रॉपर आणि डाएट पण प्रॉपर. तरी काय सजेशन देशील सांग. डाएट म्हणजे माझं सगळ्यात मेन मी गुड बंद केलेलं. जंक फूड. माझं डायरेक्ट बंद आणि मील टू मील. गोड सगळ्यात अवघड होतं पण मी जर बंद केलं तर कुणी पण बंद करू शकतो. मला किती गोड आवडतं. सेम इयर मला पण. आजीला पण खूप आवडतं गोड. आजी पण डायटवर झालं. नाही हे काय आजीला पण डाएट चालू आहे ना. ते काय मील चालू आहे तुझा. भजीचा मील चालू आहे. स्ट्रेट करू आपण तिला. कळलं का अनहेल्दी. कपडे अनहेल्दी काय. माझं काय मग कधी खायचं. हा अरे खायचं पण थोडं लिमिट मध्ये जरा. मी लिमिट मध्येच खाते. नाही गप्पा गप खाते बघा. अख्खी प्लेट घेऊन बसते. आता हे लिमिट मध्ये खायचं म्हणजे 2-3 भज्या खाल्ल्या बस असं. मन नाही भरत ना. पण नाही काय माहिती की आता माझं वेट एवढं पुट ऑन केले मी. एवढं वजन वाढले तर मग मी असं ठरवलं की मी थोडंसं पहिलं वजन कमी करेल. फॅट कमी करेल. पोटावर चरबी खूप वेळ लागतो. 6 महिने जे लागतो मिनिमम की ही चरबी कमी होईल. तर ते पूर्ण कमी करेल आणि नंतर मी सगळं खाऊन पण मेंटेन करू शकतो. सो ही सिस्टीम मला थोडी पहिली प्रूव्ह करायची आहे. मग आपण हेल्दी लोकांचा ग्रुप बनवू. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. काय मागते आजी. चहा ऑर्डर करते का तुला. आम्ही आता इथे मुंबई इंडियन्सची मॅच बघतोय. माझा माणूस आऊट झालाय. पण जरा 2-4 ठोकून आऊट झालाय रोहित शर्मा. आद्याला काय सौरभ डेंजर आहे काय. तुम्ही हे लक्षात ठेवा. आत्यानी बसलं. आता आत्या मला पण विचारलं की आदित्य गावाला गेला का ग. आम्ही ऍक्च्युली सॅटर्डेला चालू असतो पण सौरभने आप्पा बसवले की आदित्य सॅटर्डेला नाहीये. आणि त्यांनी त्याच्या मनासारखं संडेला करून घेतलं.
बरोबर. जबरदस्त गप्पा चालू झालेल्या आहेत इथे. स्वयंपाकाची बाई बंद झाली. बर्थडे गर्ल इथे बसली आहे. मला काही फरक नाही पडत. मी आलो फक्त स्विमिंग पूल द्या मला काही यार. तो एक विषय आला, मी जाम मिस केलं. मस्त पाऊस पडत होता आणि स्विमिंग पूलमध्ये यांनी जाम राडा घातलाय. मला मी ठरलेलं अर्धा तास झोपेल, पण मी डायरेक्ट 2 तास झोपलो, त्यामुळे शॉर्ट झालं जरा प्रॉब्लेम. त्यापेक्षा जरा काढायला लावलं असतं आपण. काय आता जेवणाचा टाइम झालेला आहे. मी अजूनच सुंदर दिसायला लावले बघा. बोला आता म्हातारा दिसतोय. विषय मेरी दुनिया है तुझ में कहीं. थँक्स फॉर मोटिवेटिंग मी. लव्ह यू गाईज. तुम्ही म्हातारा कमेंट केलं म्हणूनच मला असं जरा स्वतःला मोटिवेट करून मी स्वतःची तारीफ करायला लागलोय. मग बघत हा ब्लॉग. आता सगळे तिकडे जेवायला बसलेत, मी पण चाललोय. फक्त शेवटचे 2 बॉल राहिलेत, मला ते बघायचेत. ते बघील आणि मग जाईल. बघा इकडे सगळे जेवायला बसलेत, मी पण 2 मिनिटात जातो आता. लास्ट 2 बॉल 200+ झालेला आहे. शॉट आहे 201. किती होईल मी गेस करू का आता किती होईल? 4 200 आणि 6 207 होईल. 6 बसेल लास्ट बॉलला. बघू माझा गेस बरोबर येतोय का. गेस बरोबर आला तरच ब्लॉग टाकणार, नाही तर इज्जत घालून घेणार नाही टाकणार. भाऊ मार आता. कमॉन तुमच्या आईला फुलटच होतं यार. तो पण अडवला. जाऊ दे यार. काहीच मी किती बोललो होतो. अजून 1 रन घेतलेला आहे. 4 रन पडले का, म्हणजे 4 रन पडले. ठीक आहे, थोडंसं चुकलं. बाय बाय. चला जेवण करू घे. चलो चला. तिकडे ठेव. काय भारी वातावरण ना. मी इथं बसू का? वहिनी कुठं बसणार? मी येते ना. आजीबाई जेवा. कसं झालं जेवण? बटाट्याची भाजी. आजी चिकनला बटाट्याची भाजी म्हणते. तुम्हाला बटाट्याची भाजी पाहिजे. मला आप्पा वाढतोय आज. बटाट्याला चिकन म्हणत. तुला देऊ बटाटा? तुम्हाला बटाटा वाढतोय त्याला नंतर खातो. लेट जेवणार आहेत. मम्मी, काकू, आत्या आणि कोण अजून कोण घाबरलं होतं? आजी. या 4 जणींवर खतरनाक प्रँक केलं. त्यांना काय दाखवले बघा सौरभनी. हे ना तुम्हाला दाखवतो तुला फोटो आहे. इकडे आहे ना, इथे एंट्री केली ना की इथे ते बाहेरचं CCTV आहे. दिसतंय का? हे बघा, हे एंट्रीवाला दिखावा जरा. उभी राहा. थांब तू असंच दाखव. तू आडवा कर ना फोटो. तो उभं केले. कोणाला उभं केले बघा. कोण आहे आता पूर्ण दाखव फोटो. झूम आउट कर. बघा तिथलाच फोटो आहे. आणि हा फोटो घेऊन जाऊन तू काय बोल कुणा दाखवला पहिल्यांदा? मम्मी आणि काकू. ते काय बोललं? काहीतरी दिसतंय म्हटलं. तुम्हाला दिसतंय का बघा CCTV. आणि काय दाखवलं? आणि ती जान्हवी आहे. आणि मला तर कळालं की स्वराज बोलेल ते करायचं नाही. फॉलो केलंय मी त्याला. आणि आता बाहेर त्याला त्या चौकी तरी म्हणत घरी जाऊ. आत्ताच्या आत्ता घरी जाऊ. इथून लगेच घरी जाऊ. त्याला बोलव म्हणलं केअरटेकरला. हे काय म्हणलं? आम्ही लिखतोय. नाही मी नव्हती. वहिनी घरी चालल्या होत्या, पण मला खरंच वाटलं की खरंच बुजबुज आहे. हो डेंजर. पहिले घाबरले मी, नंतर मी म्हटलं नाही. माझं म्हणणं कसं, आपण कशाला राहायचं रात्रभर? मग आता उजेड आहे तर निघून चला घरी. खोटं वाटलं. यांना म्हणलं हो ना खोटं. नंतर मग त्यांनी फोन वगैरे केला. काय असं कसं दिसतं? घाबरून गेलं ते. चला 12 वाजले. केक कट करायचा आहे गाईज. हॅपी बर्थडे. केक तिकडं. अरे हॅपी
बर्थडे टू यू. झालंय बंद कर झालंय. साईशनी गोप्रो घेतलं गाईज. साईश पण आता ब्लॉगिंग करणार तर पण चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कधी पहिला ब्लॉग कधी साईश? आज हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मुळशी पॅटर्न. झोप आला तुला. तुला लगेच झोप येतो रे. समोर आहे फोन दे ना. जरा काकूला रिस्पेक्ट दे ना बाबा. डायरेक्ट भाईच करून टाक. तू भाईचं डॉन आहे तू. हे नको मला लाव भाईचा बर्थडे. नको नको आदित्य. नको आदित्य. नको रे. मला मग तलवारीच्या असं वाटेल तलवार आणायला. तुझा हात तलवारीचा तू काही पण घ्या. चल केक नको. तुझी अंकुडी. जर ही अंकुडी घे. ही अंकुडी घे. ही अंकुडी घे. हे जा तुम्ही जा तिथे. जा तिथे तुम्ही. काय नाही जा. म्हणू जा म्हणू जा. ए जा ना नाही तुझा मी घेतो ना. जा मी काढतो. एक त्या बाजूने जातो. अरे तुझा बर्थडे. नाही नाही तू थांब तिथे की जा. हा मी आहे नाही तो. ते काय सगळं उठायला नको बीपीची गोळी घालते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. हॅपी बर्थडे जाणू असेल. नेहुडी. लावून बघा. ट्राय करून बघा. अंकुड्याला लागतोय का फोन? अंकुड्याला येस चालू आहे. मला तर सेपरेट फडफड आले लक्षात. थँक्यू. फोटो पण घे भारी. थोडं थोडं नाही बरं आहे. थोडं दोन चमचा दे. ॲजी ॲझी. दोघांनी एक साथ द्या. त्या बाजूने साईच्या बाजूने. साईच्या या बाजूने. थांबा थांब सोरा. हे तू पण गाणं म्हण ना आजीसारखं. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू. असं त्याचं डाएट होतं. थँक्यू. नाही आवडत. स्माईल कर जाऊ दे. आपण एक चला का तू. गाईज अनहेल्दी लोक किती केक खायचं. ऍब्स आहेत त्याला. ऍब्स. मी तुझा साईडला इथं ऍब्स मला फोटो टाकतो इथं. करून ठेवले का? हा ओपन कर ओपन कर. येस. हो युफोरिया. अच्छा परफ्यूम आहे का? असं दाखव ना. थांबा ना. अच्छा अच्छा हळूच. अरे बघू वा. आत्याने दिलंय मला. तुझ्या सुनेने पण गिफ्ट घेतलं तुझ्यासाठी. काय दिलंय मला? खाली आहे पण. जानू केलं तर कुठे खाली? मध्ये चल. जाऊ घेऊन ये पटकन. जा आदित्य पटकन घेऊन ये पळत जाऊन. येस. नेहा अशी जरा नंतर पर्सनल प्रायव्हेट मध्ये देणं होती गिफ्ट. नको सगळ्यांसमोर. मला कळलं त्यामुळे मी सांगितलं. चला ते आलंय बघ सुनेचं गिफ्ट आलंय. हा हो
अच्छा अरे जान्हवी नको खाऊ ग जान्हवी तू पळू नको तू खाऊ नको यार अरे किती दिवसांनी खाते मी 8 महिने 8 months ऑफ वर्कआउट अँड डाएट जान्हवीला 8 महिने झाले चला काहीतरी ह्या बाजूला या मम्मा ह्या बाजूला ये इकडे लाईट खूप भारी येते ह्या बाजूला ये हो ऍक्च्युली येस काय हे देते का तू ओपन करा गिफ्ट हे सगळं मला उपयोगी लाईट ताई मी आता म्हणणार ना लाईट ताई पर्स मध्ये ठेवते पर्स पण मिळाली मला वा वा थँक्यू मिळाला म्हणून थँक्यू आणि म्हणून जवळ घेतलाय लाईट ताई तुझ्या जवळ ठेव. बाकी डॉन आहे बघू कशी आहे स्लिंग बॅग द्या ना मग तुम्ही मला. Sling bag. नॉर्मल पण घेऊ शकतात हा 2 आणि बेल्ट हे आहेत पण त्याला बेल्ट मस्त त्यांना आहे त्या दिवशी दाखव म्हणलं काय आणू नका आता त्या दिवशी काय बेल्ट ना दुसरा ते सगळं लावून आणलं कवर घेऊन आले सगळं करून आले तरी पण ते झालंच नाही अजून. मस्त आहे मला आवडलं आता गाईज आपल्याला मनूला पण हेल्दी ग्रुपमध्ये घ्यायचं आहे लवकरच आता मनूच्या मागे लागणार आहे मी कळलं का प्रॉपर डाएट प्रॉपर वर्कआउट आणि बाकी बिझनेस तर चालूच आहे त्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही बरोबर ना आत्या पण आवडतो का लवकरच मनूला पण हेल्दी ग्रुपमध्ये घ्यायचं आहे. 4-5 महिन्यात म्हणतो फिर देखो तू खा खाऊ शकते झालं की एक बाजूला ठेव आता पण मग मी उद्या कार्डिओ मला पण खाऊ करणार ना. वाटतंय